अभी इधर का श्रावण महीना चल रहा है, वही वाटर एक गंगा नाम दिया गया वहाँ पे जाने के बाद लोग वहाँ पे स्नान करते हैं, सूर्य की पूजा करते हैं, इतना पवित्र माना जाता है। क्योंकि ये केवल जितना गिरता है, जैसे सूरज निकल जाए ना वैसे ये पानी गिरता है। अब बाजू की बुक क्लाइंट क्योंकि परफेक्ट चीज बनाने के लिए ॲक्च्युली हे जे आपण केव्ज बघत आहोत ते लास्ट टू फर्स्ट बघणार आहोत. म्हणजे आता आपण अगोदर बघितल्या जैन लेणी समूह जो 30 to 34मध्ये होता आणि जे आपण 29 नंबरचे केव बघत आहोत म्हणजे 13 ते 29 हे हिंदू लेणी समूह आहे. म्हणजे 30 to 29 हिंदू केव्ज आहेत. ॲक्च्युली हिंदू केव ज्या आहेत ज्यांचा समूह आहे त्यांना कैलास लेणे पण असं म्हणतात, कारण की इथं तुम्हाला शिवाची आणि पार्वती मातांची इथं तुम्हाला हिस्ट्री बघायला मिळेल. आणि इव्हन जे मूर्ती पूर्ण कोरल्या गेलेल्या आहेत, काही नृत्य करताना आहेत, तर काही वेगळ्या स्थापत्य शैलीमध्ये तुम्हाला आढळून येईल. आणि इथं शिवाची खूप मोठी पिंड आहे, तुम्ही बघू शकता, एक्झॅक्ट समोर आहे इथं. आणि याच्या साईडला आपण जो वॉटरफॉल बघितला तो खूप जास्त अट्रॅक्टेड पॉईंट आहे, मीन्स खूप जबरदस्त व्ह्यू आहे इथं, खूप भारी वाटते. आणि त्याची पण एक हिस्ट्री आहे, तुम्ही ते गाईड सांगताना ऐकलंच असेल. ही जी पॅसिफिक 29 नंबरची जी केव आहे ना, तर याला डुमर लेणी किंवा दक्षिण लेणी म्हणून पण ओळखलं जातं. इथं तुम्हाला विविध देवतांच्या मूर्ती तुम्हाला इथं बघायला मिळणार. इतकी छान शिल्पकला, इतकी उत्कृष्ट पद्धतीने इथं त्यांनी मांडलेली आहे, मीन्स अमेझिंग आहे. आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे ह्या गोष्टी. तर मस्ट जावा तिथं आणि पूर्ण स्ट्रक्चर बघा, एक्सप्लोअर करा की किती छान पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. हा जो वॉटरफॉल आहे ना, तो असं म्हणतात की महान शिवाच्या कपाळावरून पडणारा असं त्याचं वर्णन केलं गेलं आहे. ॲट ऑल फॉर दिस ब्युटिफुल सीन, खूप अमेझिंग हा व्ह्यू होता तिथून. इथं या घाव्यामध्ये एका दगडामध्ये जी कोरलेली लिंग आहे ना, तर यामागे तुम्ही बघू शकतात की तिथं हनुमानांची साक्षात शॅडो दिसत होती तिथं. आता फायनली आम्ही इकडे हा मेन गेटसमोर जे आपला हा केव्ज आहे ना तिकडे आलो आहोत. आणि ऑब्वियसली तिकडे खूप जास्त क्रिस्टल्स मिळतात, तर या यू कॅन परचेस फ्रॉम देअर, यू कॅन डू द शॉपिंग फ्रॉम देअर. नाव वी आर गोईंग द 16 नंबर केव्ज. हे स्पेशली कैलास मंदिर म्हणून ओळखलं जातं, कारण याचा पूर्ण जो आकार आहे किंवा स्थापत्यकलेमुळे आणि पूर्णपणे एकाच खडकात कोरलेला आहे, त्यामुळे याला न कैलास पर्वत पण म्हणून ओळखतात. कारण की हे कैलास पर्वतापासून जे प्रेरित झालेलं आहे ते हेच ते. विनोवॉट या मंदिराचं बांधकाम राष्ट्रकूट राजा जो कृष्ण पहिला होता त्यांच्याकडून झाल्याचं मानलं जातं. इथं तुम्हाला अनेक हिंदू मंदिराप्रमाणेच खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर बघायला मिळतील. आणि हे बहुमजली मुख्य मंदिर आहे, म्हणजे इथं वरती जाता येतं
तर त्यामुळे तुम्ही प्रदक्षिणासाठी पण म्हणजे एक उत्तम छान जागा आहे. इकडे जे गर्भगृह आहे ज्यामध्ये लिंग आहे आणि कैलास पर्वताच्या आकाराचा एक छोटा शिखर आहे. हे एकाच खडकापासून कोरलं गेलेलं आहे. तर यामध्ये ना इतर मंदिरे म्हणजे लाईक गंगा आहे, यमुना, सरस्वती, विष्णूचे 10 अवतार, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य आणि उषा यासारख्या वैदिक देवांचा, तसेच गणेश, अर्धनारीश्वर, हरिहर, अन्नपूर्णा, दुर्गा यांसारख्या देवतांना हे समर्पित केलं गेलं आहे. तुम्ही पूर्ण स्ट्रक्चर बघून तर ह्या केवच्या प्रेमात पडलेच असणार नक्की. मीन्स हे पूर्ण बघितल्यानंतर ना लाईक की भाई किती अमेझिंग आहे. मीन्स वाववाले फिलिंग येते, त्याच्यावरचीही फिलिंग येते दॅट कांट बी एक्सप्रेस इन वर्ड्स. एलोरा केव्ज एक्सप्लोअर करून एकच वाटलं की एलोराची जी लेणी आहे धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक दृष्टिकोनातून प्रचंड महत्त्वाची आणि म्हणूनच त्या भारताच्या अद्वितीय वारसास्थळांपैकी एक मानली जाते. या लेण्यामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या योगदानाचं अद्वितीय संगमस्थळ असून प्राचीन भारतातील धार्मिक एकता आणि शांततामय सहअस्तित्वाचं प्रतीक आहे. तर आता आपण जात आहोत बौद्ध लेण्यांकडे. इथं तुम्हाला विविध प्रकारचे चैत्यगृह, विहार इथं तुम्हाला बघायला मिळतील. बौद्ध भिक्खूंचे निवासस्थानं, प्रार्थनागृहे, स्वयंपाकघर अशी रचना इथं आढळून येते आपल्याला. इथं जे आहे ना प्रार्थनागृह जे 10व्या क्रमांकाच्या लेणीमध्ये आहे त्याला विश्वकर्मा लेणी म्हणून जास्त प्रख्यात आहे आणि ते वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं. इथं यू कॅन सी द वॉटरफॉल हिअर टू. जबरदस्त अमेझिंग हवी होता इथला, पण खूप जास्त अट्रॅक्टेड केला मला. लव द नेचर, सिरियसली मॅन, खूप जबरदस्त आहे इथं. यू जस्ट व्हिजिट अँड गो देअर. ह्या ज्या साऱ्या केव्ज दिसत आहेत ना तुम्हाला असं म्हणलं जातं की ह्या फक्त ट्रायल बेसिसवरती त्यांनी हे पूर्ण स्ट्रक्चर केलं होतं आणि जे पूर्ण त्यांचा फायनल टचअप जो होता तो आपण स्टार्टिंगला बघितला ते मानलं जातं असं तिथल्या गाईडने सांगितलं होतं. कारण मोस्ट ऑफ दी इकडच्या ज्या केव्ज आहेत ना त्या इनकम्प्लीट आहेत, पूर्ण अवस्थेत आहेत काही केव्ज. तर हे ट्रायल बाकीच्या केलेल्या होत्या असं म्हटलेलं आहे. यू कॅन सी द वॉटरफॉल, माय गॉड, म्हणजे अमेझिंग.
ही आहे फर्स्ट नंबरची केव्ज. तर आम्ही शेवटून पहिले बघत आलो आहोत. तर तुम्ही फर्स्ट बघत मग लास्ट करू शकता, तसं काही हे नाही आहे. तर तुम्ही एका दिवसात पूर्ण केव्ज व्यवस्थित बघू शकतात. तर तुम्ही मस्त तिकडे जावा आणि लवकर जावा, म्हणजे तुमची पूर्ण केव्ज बघून होईल आरामात. अशा प्रकारे आमचा हा पूर्ण केव्ज बघून झाला. खूप अमेझिंग आणि ऑब्वियसली द ब्युटी तुम्ही बघू शकतात. तर हे जाताना हा कॉईन इकडे द्यावा लागतो ॲज अ सेड. देन वी आर मुव्हिंग टू द भद्रा मारुती. इथून फक्त काहीतरी 5 ते 10 मिनटावरती असेल. तर आम्हाला लगेच बस मिळाली भद्रा मारुतीजवळ तिकडे जायला. तर तुम्हाला डायरेक्ट ती मंदिराजवळ घेऊन जाते बस. इतकं छान आहे इथं. इथून तुम्हाला रिटर्न जायला पण तुम्हाला बसेस मिळतील. हां, बट जर तुम्हाला अनादर वेला जायचं असेल तर यू नीड ऑटो. यू कॅन सी द मंकी हिअर. मस्त तर आरामात बसून खातो. या इकडे दुकानं सुरू झाले आहेत. तर तुम्ही मस्त आरामात एक्सप्लोअर करू शकता आणि हनुमानजींचं यांचं दर्शन घेऊ शकतात. हे खुलताबादमध्ये आहे. तर हे एक प्रसिद्ध मंदिर आहे हनुमानजींचं. हे मंदिर ना झोपलेल्या मारुती म्हणून ओळखलं जातं, कारण इथे हनुमानची जी मूर्ती आहे ना ती झोपलेल्या अवस्थेत आहे. भारतातील 3 झोपलेल्या मारुती मंदिरांपैकी हे एक मंदिर मानलं जातं. दर्शन घेऊन तो अगदी मन प्रसन्न झालं. खूप जास्त भारी वाटलं तिकडं. मस्त हनुमान चालीसा पण वाचला. मला खूप भारी वाटले. आणि तर बाहेर तुम्हाला शनेश्वराचं मंदिर पण दिसेल. ऑफकोर्स मीन्स घृष्णेश्वर मंदिर, एलोरा केव्ज आणि भद्रा मारुती हे खूप जास्त जवळ आहे. तर तुम्ही एका दिवसात एक्सप्लोअर करू शकतात आणि बाकीचे स्पॉट्स पण आहेत, तर तुम्ही ते कवर करू शकतात. अशा प्रकारे आमचं सुंदर दर्शन झाल्यानंतर मग एक भोजनालय आहे, कल्याणी भोजनालय. इथे आम्ही थोडं चाय घेतला, चाय बिस्किट. तो आता छत्रपती संभाजीनगर सोडण्याचा टाईम आलेला होता. तर फायनली आम्ही फुलारी गाव म्हणून आहे तिथपर्यंत पोचलो आणि आता आम्ही जात आहोत अजिंठ्याकडे. येस, तर आम्हाला फायनली बस पण छान मिळाली आहे आणि आम्ही तिथं अराऊंड 10ला उतरलो काहीतरी. आणि येस, इन फ्रंट ऑफ द हॉटेल. अँड या, तर इथं मस्त आम्ही रूम ऑलरेडी बुक केलेला होता. तर रूम फ्रेशन अप झाल्यानंतर आम्ही त्यासाठी जात आहोत. And tomorrow we are just going to Ajanta. तर मस्त काकांनी आमच्यासाठी रात्री 11 वाजता जेवण तयार केलं. सो वी आर व्हेरी ग्रेटफुल टू हिम बिकॉज ही प्रिपेअर्ड द फूड फॉर अस. अशा प्रकारे आम्ही सक्सेसफुल आमच्या स्पॉटला पोचलो आहोत. नेक्स्ट मॉर्निंग आम्ही अजिंठा एक्सप्लोर करणार आहोत. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू सो मच. टिल देन बाय बाय. टेक केअर. लॉट्स लव. तुम्हाला कसं वाटलं बघून जस्ट लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.